हा तो मनुष्य टेबल आहे ज्याला मला साफ करावे लागते। कॅबिनेटच्या खालतं बघा किती धूळ आहे, तेव्हा ते त्या बॅटरीच्या खालती धूळ आहे, याच्या खालती धूळ आहे, याला धूळ लागते। एवढं धूळ येते कुठून मला हे नाही समजत यार। मला रोज साफ करावी लागते आईच्या, पुरा साफच करून टाकतो आईला। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि दुपारचे वाजले 12:30 आणि आता ऊन पण खूप जास्त वाढली आहे। तर आज मला सर्वात आधी माझ्या रूमचा टेबल साफ करायचा आहे, कारण ती खूप जास्त धूळ लागलेला आहे आणि त्याच्यावरती पीसी आहे आणि त्या पीसीवर ते धूळ लागणं चांगली गोष्ट नाही। तुम्हाला दाखवते, हा तो मनुष्य टेबल आहे ज्याला मला साफ करावे लागते, रोज साफ करावे लागते। रे यार एवढा धूळ लागते कुठून ते बघा, कॅबिनेटच्या खालतं बघा किती धूळ आहे, तेव्हा ते त्या बॅटरीच्या खालती धूळ आहे, याच्या खालती धूळ आहे, याला धूळ लागला आईला। एवढं धूळ येते कुठून मला हे नाही समजत यार। मला रोज साफ करावी लागते आईच्या। तुम्हाला भेटतो 5 मिनिटांनंतर, याला पुरा साफच करून टाकतो आईला। कपडा कुठं आहे रे, नाही दिसत। वा सापडला, स्वच्छ भारत का इरादा। भोला शंकरा धीरे धीरे हा म्हणते आले आले। चटई ताटपत्री नाही, ताटपत्री नाही, ताटपत्री कसं मी खरंच विसरलो, मजाक नाही करतो। सब साफ हो गया। तर आता पूर्णचा पूर्ण टेबल साफ झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा आहे टेबल पुरा साफ झाला, कॅबिनेट साफ झाला आणि हा माऊसपॅड साफ झाला। याला माऊसपॅड म्हणते, मी खरंच विसरलो होतं याला का म्हणते। याला आत्ता माहीत झालं की याला माऊसपॅड म्हणते। माऊसपॅड साफ झाला, टेबल साफ झाला, पूर्ण साफ झाला। पण एक गोष्ट माझ्या मनामध्ये कटकटत राहिली आणि ते आहे की एवढा धूळ येते कुठून यार। मी रोज साफ करतो पण काही दिवस मी साफ नाही करू शकलो, हे त्याचा परिणाम आहे। आणि आता पुन्हा एक गोष्ट शिल्लक राहिली आहे, ते मला साफ करायचं आहे, ते म्हणजे ब्रश साफ करायचा आहे। ते कूलरला पेंट केलं होतं, तो ब्रश कडक होऊ नये, असं वाकडे होऊ नये असे, तर त्याला सीधा करायचं आहे। हे बघा, हे ते ब्रश आहे आणि याला मला करायचं आहे आता पुराचं पुरं क्लीन। कारण ते हे बघा, हा एक ब्रश आहे नाही, याला काय घेतलं, याला बघ त्याचं काय काम होतं हे बस बघा कसं गोट्यावानी येत आहे। याला मी आधीच केलं होतं म्हणून आता नरम आहे, तरी बी याला बी साफ करण्याची गरज आहे। आता मी तुम्हाला दाखवते की याला मी नरम कसा करणार। तर हे बघा, हे मी एक नवीन प्रकाराचा जुगाड केलेला आहे ब्रशला सीधा करण्याचा। कारण ते हे ब्रश जास्त वेळ याच्यामध्ये भिजू ठेवावे लागते, तेव्हा तो ब्रश सीधा होते। ठीक, तर आता पाहतो का होते, हा ब्रश नरम होणार की नाही मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार। हा प्लॅन सक्सेस होणार की नाही हे तुम्हाला थोड्या वेळानं माहीत होणार। ठीक आहे, त्या ब्रशला त्या पाण्यामध्ये डुबवून ठेवलो आणि मग मी चेक करायला गेलो तर तो ब्रश कडकचा कडक होता, म्हणजे तो ब्रश आता काही कामाचा आहे नाही। ब्रश थोडा चांगला आहे, साफसूफ करायला हा ब्रश कामी येते। पिवळा कलरचा ब्रश, हा पण ठीकठाकच आहे, फक्त पिवळा झाला आहे, पांढरा होता पिवळा झाला, हा पण ठीक आहे। आणि हा ब्रश गेला कामातून, हे बघा कडकच आहे। एवढा वेळ ठेवलो, 1-1.5 तास 1-2 तास समजून जावा, कडकच आहे, काही कामाचं नाही। आता याला फेकाच लागणार। हे वाटी खालतं घेऊन जायला लागणार, कारण ते गेल्या 1 तासपासून हे वाटी या टेबलावरती पडून आहे। तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो, भेटूयात अशाच पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत आजच्या व्लॉगला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।